सोलापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत शहर परिसरात शांततेत मतदान झालं। काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे प्रकार घडल्यानं मतदारांना रांगेत प्रतीक्षा करावी लागली। सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया गुरुवारी पार पडली। यामध्ये 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी ही मतदान घेण्यात आलं। सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी मतदानाची वेळ असल्यानं सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्राकडे धाव घेतली। उन्हाच्या आत मतदान करण्याकडे अनेकांचा कल असल्यानं सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केल्याचं दृश्य होतं। मतदान केंद्र परिसरात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। बहुतेक मतदान केंद्रावर शांततेत आणि सुरळीत मतदान होतं। दरम्यान शहर परिसरातल्या काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार घडले। यामुळे मतदारांना रांगेत प्रतीक्षा करावी लागली। सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय इथं मतदान यंत्र नादुरुस्त झालं, त्यामुळे मतदान प्रक्रियेस वेळ लागला। इथं आलेले मतदार बराच वेळ रांगेत मतदानासाठी उभे होते। मशीन पूर्ववत होताच मतदानास सुरुवात झाली। अण्णासाहेब पाटील प्रशालेतही ईव्हीएम मशीन बंद पडलं होतं। मतदारांना मतदानासाठी वाट पाहावी लागली। तांत्रिक कारण अधिकारी वर्गानं पुढे केलं, मात्र उत्साहात मतदानासाठी आलेल्या मतदारांना जवळपास 1 तासाहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली। इकडे शिवाजीनगर परिसरातल्या आदर्श प्रशालेतही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानं मतदान प्रक्रियेसाठी विलंब लागला। याविषयी मतदारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मी सौ लांबकाने मतदान करण्यासाठी आले असता 55 नंबर माझा सिरियल नंबर होता। जेव्हा बॅलेट समोर गेले तर तिथं आपोआपच मतदान झालेलं आहे। 55 नंबर झाले तरी इकडं माझं तर 55 नाव आहे, मी तर केलेलंच नाही आहे। नंतर जेव्हा ट्रायल घेतली तर ते 61 पर्यंत गेलेलं आहे मतदान। ॲक्च्युअल 54 जणांनीच केलेलं आहे। अद्यापही माझं अजून मतदान झालेलं नाही आहे। 9 वाजून 10 मिनिटांनी मशीन बंद पडलेलं आहे, आता 10 वाजलेले आहेत। नगरसेविका मीनाक्षी कंपल्ली यांनी ही परिस्थितीवर भाष्य केलं। ठिकाणी मशीन बंद पडण्याचा प्रकार वाढलेला आहे। जसं की आदर्श बालक मंदिर आहे, रेवण सिद्धेश्वर आहे, PWD ऑफिस आहे आणि अण्णासाहेब पाटील आहे, या ठिकाणी मशीन बंद पडलेले आहे। जेव्हा आम्ही रेवण सिद्धेश्वरला व्हिजिट केलो त्यावेळेस अर्धा तासामध्ये मशीन चालू झालेले आहे। आदर्श बालक मंदिरामध्ये आम्ही 9:10ला आलेले आहे, तेव्हापासून मशीन बंद पडलेले आहे, अजूनपर्यंत चालू झालेलं नाही आहे आणि नवीन मशीन सुद्धा आलेले नाही आहे। ह्याच्यामुळे मतदारावर परिणाम होत आहे आणि आम्हाला जितका वेळ मशीन बंद पडलेले तेवढं वेळ वाढवून द्यावं आमच्या मतदारासाठी, म्हणून असं मी आपल्याला विनंती करते। ब्लॉक नंबर 172 या ठिकाणी सकाळी मतदान वेळेवर सुरू झालेलं होतं। मॉकपोल वगैरे झाला व्यवस्थित, परंतु 7 ते 9 या दरम्यान व्यवस्थित मतदान झाल्यानंतर 9 वाजता काही टेक्निकल अडचण आल्यामुळं 9:10 मतदान या ठिकाणचं बंद झालेलं आहे। ते आता टेक्निकल टीमला आम्ही कळवलेलं आहे, लवकरात लवकर मशीन्स आमच्या येतील आणि मतदान पुढं सुरळीत चालू होईल। दरम्यान बुधवार पेठ परिसरातील श्राविका प्रशालेतही मतदान यंत्रामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली होती। मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या। साऱ्या जणांना मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली। साधारणपणे 2 तास इथं मतदानासाठी विलंब लागलाय। याविषयी संताप व्यक्त करण्यात आला। 2 तासानंतर इथे सुरळीत मतदान सुरू झालं। 10:30 वाजल्यापासून मशीन बंद आहे। तुमच्या अधिकाऱ्याला फोन लावलो, एकदा येण्यात शेवटला ह्यांनी फोन लावले। पोलिंग एजंट तुमच्याकडे अर्ज द्यायला, पोलिंग एजंटचा अर्ज घ्यायला तयार नाही। सुरुवातीच्या काही तांत्रिक अडचणीनंतर संबंधित मतदान केंद्रांवर सुरळीतरित्या मतदान प्रक्रिया दिसून आली। मतदारांचा उत्साह दिसून आला। अपंगांसाठी व्हीलचेअर, रॅम्प तसंच आरोग्य सुविधा आणि पाण्याची व्यवस्था मतदान केंद्रांवर करण्यात आली होती। पोलिसांचा चोख बंदोबस्त मतदान केंद्रांवर होता।